लोहगडावर केतन अग्रवालच्या हत्येचं रिक्रिएशन सुरू। सिया आणि चेतनला घेऊन पोलीस लोहगडावर। हत्येची घटना कशी घडली याबाबत आरोपींकडून माहिती घेणं सुरू। पोलिसांकडून आज लोहगड सर्वसामान्यांसाठी बंद। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर। लोहगडावरून केतनला कसं ढकलायचं याची सिया आणि चेतननं केली होती रंगीत तालीम। हत्या कशी करायची हे गुगल आणि यूट्यूबवर केलं होतं सर्च। टीईटी परीक्षेचा पेपर भिवंडीत फुटला। आज होणारी टीईटीची परीक्षा पुढे ढकलली। भिवंडीतून तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। 1.5 कोटी रुपयांना विकला जाणार होता पेपर, तर मुख्यमंत्र्यांकडून याच प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश। मुंबईमध्ये 30,000 लोकांना मारण्याचा प्लॅन। रिकाम्या कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फाईड घालून वाटप। भायखळ्यामध्ये मोहरम मिरवणुकीतली घटना, तर आरोपी पेनकिलरच्या नावाखाली वाटत होता विषारी गोळ्या। लोकल हत्याकांडानंतर मुंबईमध्ये पुन्हा चाकू हल्ल्याची घटना। धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून 35 वर्षीय तरुणावर चाकूनं हल्ला। हल्ल्यानंतर चाकूचा धाक दाखवत आरोपी फरार। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात ठाकरेंचा दौरा। ठाकरे आज ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांच्या मतदारसंघात। हे ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन देवेंद्र। पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नको म्हणून फडणवीसांचे पंख कापले जात आहेत। हिंगोलीमधल्या सभेत उद्धव ठाकरे यांचं विधान। राज्यामध्ये आजपासून 1 जुलै दरम्यान हलका ते मध्यम पावसाचा अंदाज, तर 2 ते 6 जुलैपासून मुसळधार पावसाचा इशारा। जून महिन्यामध्ये जाणवला एल निनोचा प्रभाव। मुंबईला सर्वाधिक पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा तलावानं गाठला तळ। धरणामध्ये अवघा 0.77% पाणी साठा शिल्लक। 2 दिवसात तानसामधून पाणी पुरवठा बंद होण्याची शक्यता। सलग 2 दिवसांच्या पाणी टंचाईनं नाशिककर हैराण। खासगी टँकरच्या दरातही वाढ। धरणांमध्ये केवळ 60 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा। ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरवठ्याचं प्रशासनासमोर आव्हान। मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बरवरती आज मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यान ब्लॉक। ठाणे पनवेल मार्गावरही अनेक लोकल गाड्या रद्द। उद्यापासून मध्य रेल्वेच्या ताफ्यात आणखी 12 एसी लोकलचा समावेश। सोमवारपासून आणखी 12 एसी लोकल धावणार। मुंबईकरांचा प्रवास आणखी गारेगार होणार। स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारल्यानं तरुणाचा जागीच मृत्यू। सिंधुदुर्गच्या वायरीमधली दुर्घटना, आकस्मिक मृत्यू म्हणून पोलिसांकडून नोंद। महिला T20 विश्वचषकात आज भारतीय संघासाठी करो या मरो। आज गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरोधात भारताचा सामना। उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आजचा सामना जिंकावाच लागणार। व्हेनेझुएलातील भूकंपामधील मृतांचा आकडा 1400च्या वर। भूकंपाच्या धक्क्यांमुळे बचाव कार्यातही अडथळे।